पेपरफुटीमुळे दुःख झालं, पण काही विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घेत चांगला अभ्यास केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या वक्तव्यामुळे नीट वादाला नवं राजकीय वळण मिळालंय. विरोधकांनी या वक्तव्यावर आक्षेप घेत विद्यार्थ्यांच्या वेदनांची थट्टा केल्याचा आरोप केंद्र सरकारवर केलाय. नेमकं सीतारामन काय म्हणाल्या आणि विरोधकांचा आक्षेप काय, पाहूया. नीट पेपरफुटी प्रकरणावरून मोठं आंदोलन उभं राहिलं. सर्वात महत्त्वाची मागणी करण्यात आली ती म्हणजे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची. आणि अखेर आंदोलनाला यश आलं. धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला. मात्र या आंदोलनाबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या एका वक्तव्यानं नवा वाद निर्माण झालाय. पेपरफुटी झाली त्याचं दुःख आहे, पण अनेक विद्यार्थ्यांनी त्यातूनही सकारात्मक प्रेरणा घेत अधिक मेहनत केली आणि चांगला अभ्यास केला, असं वक्तव्य निर्मला सीतारामन यांनी केलेलं आहे. सीतारामन यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात सरकार आधीच विरोधकांच्या निशाण्यावर असतानाच निर्मला सीतारामन यांच्या या वक्तव्यानं नव्या राजकीय आरोप प्रत्यारोपांना तोंड फुटलेलं आहे. एका बाजूला सरकार विद्यार्थ्यांच्या जिद्दीचं कौतुक असल्याचं सांगतंय, तर दुसरीकडे विरोधक हे विद्यार्थ्यांच्या वेदनांकडे दुर्लक्ष असल्याचं म्हणतंय. Re-exam happen on time and on time post the incident. An announcement of the results, and young people are now finding the institutions where they have to go for their higher education. All this is happening. And there are young people who are coming out and saying, yes, first it sort of hurt me when the paper leakages happened. But later I took advantage of that and prepared even more, and my performance has improved and I've done well. So there are people who looked at it, even young people who have taken this challenge and faced this and come out bright in bright colors. दरम्यान खासदार संजय राऊतांनी निर्मला सीतारामन यांच्यावर टीका केलेली आहे. सीतारामन यांना देशाबाबत काहीही माहिती नसल्याची टीका राऊतांकडून करण्यात आली. तर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी देखील सीतारामन यांच्यावर टीका केली आहे. मूर्ख बाई आहे ती, मूर्ख बाई आहे. तिला काय देशाविषयी माहिती आहे? तिला काय देशाविषयी कळतंय? तिला काय भावना आहेत? आम्ही तिच्या नवऱ्याशी बोलू. तो पर्पल प्रभाकर, तो फार शहाणा माणूस आहे. देशाच्या अर्थमंत्री असलेल्या निर्मलाजी सीतारामन याच्याबद्दल संजय राऊत अतिशय वाईट शब्द वापरतात. एका महिला अर्थमंत्र्याबद्दल संजय राऊत अशा पद्धतीचे शब्द वापरतायत. संजय राऊत, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. खरं तर महिलांचा सन्मान आणि संजय राऊत यांचा काहीही संबंध नाही. याआधी देखील स्वप्नाताईंना कशा पद्धतीने शिवीगाळ दिली होती हे आपण महाराष्ट्राने बघितलंय. आज देखील संजय राऊत यांनी देशाच्या अर्थमंत्री असलेल्या महिलेला अतिशय वाईट भाषेमध्ये शिवीगाळ करतायत. एका संविधानिक महत्वाच्या पदावर आहात आणि नुकसान काय झालं मुला मुलींचं, त्यांच्या आईवडिलांचं आर्थिक नुकसान काय झालं नीटच्या परीक्षेचा पेपर लीक झाल्यानंतर, याचं तुम्हाला थोडी काळजी असती तर तुम्ही हे सगळं पाप त्याच वेळेस संपवायचं कसं याचा प्रयत्न केला असता. त्यामुळे आता तुम्ही सोशल मीडियावर जा. निर्मला सीतारामच्या या वाक्यावर मुलांनी मुलींनी कुठल्या लेवलवर जाऊन प्रतिक्रिया दिलेल्या आहेत ते थोडं बघितलं म्हणजे मला प्रतिक्रिया द्यायची गरजच नाही. पेपरफुटी हा केवळ परीक्षेतील गैरप्रकार नव्हता, तर लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होता. त्यामुळे सरकारनं स्वतःची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी काहींनी फायदा घेतला अशी भाषा वापरणं योग्य नसल्याचं विरोधकांनी म्हटलंय. निर्मला सीतारामन यांनी केलेलं वक्तव्य असंवेदनशील असल्याचंही विरोधकांचं म्हणणं आहे. त्यामुळे सोशल मीडियावरूनही निर्मला सीतारामन यांच्या वक्तव्याचा निषेध होऊ लागलाय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.